प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 17 डिसेंबरचा भाग तुम्ही बघत आहात। सुरुवातीला त्यांनी दाखवले शुभंकर इराला समजवत असतात। काल तुम्ही पाहिलं ना, इरा किती हायपर झाली होती ते। शुभंकर तिला अगदी समजवत असतात, बेटा असं नको ग करूस इरा, अगं तू कुठे जाणार आहेस बेटा इथून निघून। आता इरा म्हणते, बाबा बाबा आहेस ना तू माझा, मला ते स्टफ आणून दे ना। म्हणजे ती वस्तू तिला हवी आहे, ज्या वस्तूमुळे तिला नशा येते ना, ती वस्तू ती मागतीये। शुभंकरांचा अगदी जीव तिळतिळ तुटत असतो, पण काय करणार। इरा आता या नशेच्या एवढी आहारी गेलीये की तिला काही सुचत नाहीये की ती कोणाशी बोलतीये, काय बोलतीये। ती असा आरडाओरडा करत असते, आक्रस्ताळेपणा करत असते आणि म्हणत असते, द्या मला ते आणून द्या, मी 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 ओके होऊन जाईल। शुभंकर म्हणतात, बेटा तू शांत हो, तुला माहितीये उद्या कोण येणार आहे आपल्याकडे उद्या बयो येणार आहे। पण इराचं काही चित्त थाऱ्यावर नाहीये। थोडक्यात सांगायचं झालं तर ती माणसात असून सुद्धा माणसात नाहीये, अशी तिची वाईट आणि दयनीय अवस्था झालीये। ती पुन्हा उठून उभी राहते, हे सगळेजण तिला धरायला लागतात। आणि आता शुभंकर आरवला म्हणतात, आरव माझं इंजेक्शन दे। आणि आता तिला झोपेचं इंजेक्शन बहुतेक देण्यात आलं असावं, कारण ते इंजेक्शन दिल्या तिला लगेच झोप लागते असं त्यांनी दाखवलंय। तर आता बघा प्रेक्षकांनो, इराची ही अवस्था बघून शुभंकर आता तर रडायलाच लागतात बिचारे। आणि गौतमीला सुद्धा खूप त्रास होतोय। आता ती तिच्या खोलीत जाऊन रडायला लागते आणि विचार करते, काय अवस्था झालीये माझ्या इराची। माझी इरा त्या बयोमुळे हे सगळं झालंय, सोडणार नाही मी तिला। बयो हा गौतमीचा आवडता छंद आहे, काही झालं की बयोची आठवण गौतमीला आल्याशिवाय राहत नाही। तर यावर रमाकांत म्हणतो, वहिनीनू तुम्ही आता टेन्शन नका घेऊ, तुमच्या काळजीचं कारणच समाप्त होणार आहे। ती बयो आता कायमची जाणार आहे या जगातून। गौतमी म्हणते, म्हणजे काय करायचं ठरवलंय तुम्ही। आता रमाकांत म्हणतो, तो पोटे आहे ना पोटे, मी त्याला सांगितलंय तो बयोचा बंदोबस्त हॉस्पिटलमध्येच करणार आहे। उद्या तुम्ही बघाच वहिनी, तुम्हाला ती बयो गेल्याची बातमी येईल की नाही ते। रमाकांतने एवढ्या विश्वासाने सांगितल्यावर गौतमीला सुद्धा रमाकांतवर विश्वास ठेवावाच लागला। गौतमी म्हणते, खरं सांगताय भाऊजी। रमाकांत म्हणतो, हो 101%। मी त्या पोटेला बयोचा कार्यक्रम करायला सांगितलंय हॉस्पिटलमध्येच, म्हणजे ती आपल्या घरी यायच्या आतच ढगात पोहोचलेली असेल। गौतमी म्हणते, भाऊजी तुम्ही सांगताय ते जर खरं झालं ना, तर मी तुम्हाला सांगते माझ्यासारखी आनंदी मीच असेल। ही बातमी ऐकायसाठी मी खूप वर्षापासून आतुरलेली आहे। ही बयो एकदाची माझ्या आयुष्यातून गेली ना की माझे सगळे मार्ग आपोआप मोकळे होतील। पण एक म्हण आहे मराठीमध्ये, कावळ्याच्या शापाने काही मरत नाही, तसं आता बयोचं झालंय। आता ही बयो इराचं स्वप्न बघते आणि दचकून उठून बसते, त्यामुळे ते सलाईन बयोपर्यंत पोहोचलंच नाहीये। पोटे सर अजून सुद्धा बाहेर पहारेदारी करतायत, त्यांना असं वाटतंय की ते सलाईन बयोपर्यंत पोहोचलं पाहिजे। पण आता बयो अचानक दचकून उठते, तेव्हा एक सिस्टर तिच्या जवळ येते आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करते। बयो म्हणते, मला आता बरं वाटतंय। आता सिस्टर म्हणते, बरं तुला काही हवंय का। बयो म्हणते, नको नको। आता तेवढ्यात बयोचं लक्ष सलाईन कडे जातं, ती सिस्टर सलाईन नीट करत असते बयोचं। बयो म्हणते, अगं हे काय आहे, कोणी लावलं सलाईन। ती सिस्टर म्हणते, मला नाही माहित। बयोने सलाईन पाहिलं की इकडे पोटे सरांनी धूम ठोकलीये बाहेर। बयो विचार करते, या सलाईनचा रंग असा का झाला। आता पोटे सरांनी ताबडतोब ही बातमी या आदिनाथच्या कानापर्यंत घातली, पण आधी तर आदिनाथला वाटतं बयो गेल्याची न्यूजच आली आहे, म्हणून तो खूप खुश होतो आणि विचारतो, वा पोटे वा, सांगा मला गेली का ती बयो। काय म्हणताय सरस्वती भारती आता नाहीये ना या जगात, असं तो आधी विचारून घेतो। पण पोटे म्हणतो, नाही ना अहो, ती जागी झाली हो, कसा चमत्कार झाला, काय झाला, पण ती एकदम उठून बसली। नेहमीप्रमाणे आता तो आदिनाथ त्या पोटेला वचा बोलून घेतो, तुम्हाला काही कळत नाही, तुमच्याकडून एक कामही होत नाही वगैरे वगैरे। आता हे पोटे सर म्हणतात, मी तरी काय करू, कसा चमत्कार झाला मला पण कळलं नाही। आदिनाथ म्हणतो, तुम्ही ना पोटे, तुम्ही काहीच कामाचे नाही आहेत। असो तर आता शुभंकर पुढे एकदम घाईगडबडीत दवाखान्यात येतात। बयोला म्हणतात, काय ग बयो, अगं काय झालं, तू तातडीने बोलवलंस मला। बयो म्हणते, हो बाबा तुम्ही एकदम असं टेन्शन मध्ये येऊ नका, काही झालेलं नाहीये, मी बरी आहे। पण मला तुम्हाला सांगायचं होतं की आता म्हणजे माझी तब्येत ठीक आहे, पण हे सलाईन कोणीतरी मला दिलं बघा ना, मी या सलाईनचा रंग बघितला तर तो वेगळाच वाटतोय, म्हणजे तुम्ही मला दिलेलं सलाईन असं नव्हतं ना। शुभंकर म्हणतात, हो ग बयो, हे काहीतरी विचित्रच आहे, बघू दे बरं। आणि आता हे शुभंकर म्हणतात, थांब मी सिस्टरला हे लॅबमध्ये चेक करायला पाठवतो। बयो म्हणते, बाबा हा प्रकार काहीतरी वेगळाच वाटला मला असं वाटलं बाकीच्या पेशंटच्या जीवाशी खेळ नको, म्हणून मी तुम्हाला ताबडतोब बोलवलं। शुभंकर म्हणतात, बरं झालं बयो तुम्हाला बोलवलंस। आता शुभंकरांनी त्या सिस्टरच्या हवाले ते करून दिले सलाईन आणि त्या सिस्टरला सांगितलंय की हे बघा काय आहे आणि काय नाही, आणि मला रिपोर्ट आले की लगेच तातडीने कळवा। सिस्टर ते सलाईन जेव्हा घेऊन जातात तेव्हा पोटे सर
हे पोटे सर इथे सुद्धा बाहेर लक्ष ठेवून आहेत नेमकं या घटनेचं पुढे काय होतं काय नाही ते बघायला. आता बयो शुभमकरांना विचारते, बाबा आपली इरा बरी आहे ना हो? कसं वाटतंय तिला आता? ती बोलते की नाही? मग आता शुभमकर तिला म्हणतात, नाही ना ग बयो, इराची अवस्था खूपच बिकट झाली आहे ग. तिला त्या लोकांनी एवढी नशा दिली आहे की तिला आता ह्या नशेची सवय लागली आहे. तिला आपल्याला बरं करणं जरा कठीणच जाणार आहे. मला तर खरंच सुचतच नाहीये आता. बयो म्हणते, बाबा तुम्ही इतकी काळजी का करता? आता मला लवकरात लवकर घरी न्या. मी बघा आपल्या इराला बरी करते की नाही. तुम्ही नका काळजी करू. आपली इरा लवकर बरी होणार आणि अगदी पहिल्यासारखी होणार. बयो या शुभमकरांना जरा आत्मविश्वास देते. त्यामुळे शुभमकरांना आता बरं वाटतंय. चला काहीतरी पॉझिटिव्ह होईल. बयो येणारे म्हणजे सगळं काही ठीक होईल. पण माणसाची प्रवृत्ती किती स्वार्थी असते ना. आतापर्यंत बयोचा फायदा नव्हता म्हणून तिला सगळे बोल बोल बोलले. पण आता बयोकडनं स्वार्थ काढायचा आहे. म्हणजे ती इरा बरी होण्यासाठी या बयोला घरी घेऊन जायचंय तर सगळे तिच्याशी गोड गोड बोलतात. एक गौतमी आणि रमाकांत सोडला तर. असो, आता ही सिस्टर जेव्हा ते लॅबमध्ये चेक करायला येते सलाईन, तेव्हा पोटे सर तिथेच असतात आणि विचार करतात, हे एक बरं झालं, माझ्या फायद्याचं ठरलं. म्हणजे ते हॉस्पिटलमध्येच दिलं ना चेक करायला म्हणून कदाचित म्हणले असावे. गौतमी रमाकांतला म्हणते, काय झालं भाऊजी? त्या बयोची गेल्याची बातमी का नाही आली अजून? रमाकांत म्हणतो, तेच तर कळत नाहीये ना वहिनी. अहो रात्रीपासून त्या आदिनाथला फोन करतोय, पोटेला करतोय, ते दोघंचे दोघं फोन उचले ना. काहीतरी गडबड झालेली दिसतीये. गौतमी म्हणते, गडबड काय झालीये? ती बयो गेली नाही काय? रमाकांत म्हणतो, अहो त्या दोघांना सांगितलं होतं मी की काम व्यवस्थित करा, पण मला असं वाटतं कदाचित नसेल गेली ती. आता गौतमी म्हणते, थांबा मी जाऊन बघते हॉस्पिटलमध्ये. रमाकांत म्हणतो, नको नको वहिनी, अहो ती गेली असती तर आतापर्यंत सगळीकडे न्यूज पसरली असती. तुम्ही थांबा जरा. तेवढ्या तिकडे सुमन ओरडते, अरे ये आरव, अरे आरव दार उघड, अरे आपली बयो आलीये. आता हे ऐकल्यानंतर गौतमी आणि रमाकांतला वेगळं काही सांगायलाच नकोय. थोडक्यात यांना कळालं की बयो जिवंत आहे आणि त्यांच्या घरात शिरली पुन्हा एकदा. तर आता आरव अगदी आनंदात येतो आणि म्हणतो, खरंच का ग आत्या बयो आली? सुमन म्हणते, बघ जरा जाऊन, आणि दरवाजा उघडते तीच. आता बयो एकदम टनाटन मस्त होऊन आलेली आहे, अगदी पॉश. ICU मधून अगदी बरी होऊन ती घरी पोहोचली आहे. शुभमकर खूप आनंदात आहे. आता ही सुमन रडायला लागते. तिला बघून खूप भावूक होते आणि म्हणते, बयो तू आलीस बाई, किती दिवसापासून मी या दिवसाची वाट बघत होते ग. आता ही बयो म्हणते, हो आत्या, मला पण तुझी खूप आठवण आली. दोघी आत्या भाच्या एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागतात. शुभमकर म्हणतात, सुमन अगं रडू नकोस. आता बयो आपल्याला सोडून कुठेच जाणार नाहीये, ती इथेच राहायला आली आहे. आता बयो आरव दादाला बघते आणि आरव जरा बुजरल्यासारखं करतोय. आता त्याला विचारायला कळे ना की कसं बोलावं बयोशी. सुमन आता बयोला औक्षण पण करते आणि खूप भावूक झालेली आहे ती बयो आल्यामुळे. शेवटी सुमन तिला मुलगीच मानते ना. मग आता ही बयो घराला बघून लागते रडायला आणि आता घरात आल्यावर तिला ती वाईट आठवण येते की किती विचित्र आणि घाणेरड्या पद्धतीने तिला घराच्या बाहेर काढलं होतं. पण त्या गोष्टी विसरून ती पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करायला आली आहे. प्रेक्षकांनो, माझ्या सहज मनात आलं म्हणून शेअर करते. बघा या बयोला घरातून किती वेळेला बाहेर काढलं असेल. मला असं वाटते की तुम्हाला एका पोस्टमध्ये पोल द्यावा, 1 वेळेला 2 वेळेला, म्हणजे किती वेळेला तिला घराच्या बाहेर काढलंय त्याची काही गिनतीच नाहीये. पण ती पुन्हा येते, मी पुन्हा येईल म्हणून. असं एक गंमत केली. आता बघा बयो इमोशनल होत असते तेव्हा ही सुमन म्हणते, काय झालं रडायला? बयो म्हणते, काही नाही गात्या, खूप दिवसांनी आले ना घरी म्हणून. आरवशी बोलते ती आणि आरवला म्हणते, आरव दादा माझ्याशी बोलणार नाही का तू? आरव म्हणतो, बयो कुठल्या तोंडाने बोलू ग? कुठलीही शहानिशा न करता मी तुझ्यावर नाही ते आरोप केले. किती वाईट वागलो ग मी तुझ्याशी. मी खूप वाईट वागलो बयो. खरं तर मला कळत नाहीये मी तुझी माफी मागू, कशी मागू आणि कुठल्या तोंडाने मागू. तू हे सगळं इरासाठी करत होती. तुला माहित होतं की विशाल सरांसोबत लग्न झाल्यावर इरा खुश राहणार नाही. आता बयो म्हणते, हो रे आरव दादा, पण हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. मी साखरपुडा मोडला म्हणूनच हे सगळं झालं, नाही तर इतकं सगळं पांगलंच नसतं. आरव म्हणतो, अगं पण तू हे सगळं इराच्या चांगल्यासाठी केलंस ना बयो. आम्हाला आता ते कळलंय, पण हे सगळं खूप उशिरा कळलं ग बयो. तुझी विनाकारण फरफट झाली या सगळ्यामध्ये. आता गौतमी आणि रमाकांत तिथे आलेत बरं का घाई. आता शुभमकर लगेच हात जोडून माफी मागतात आणि म्हणतात, बयो आम्हा सगळ्यांचं चुकलं, आम्हाला माफ कर. बयो म्हणते, नाही तुम्ही दोघं नाही बाबा, अशी माफी मागू नका. आई वडिलांचे हात मुलांना आशीर्वाद देण्यासाठी उठले पाहिजे आणि तुमचा माझ्यावर अधिकार आहे रागवण्याचा. तुम्ही मला रागवलं त्यात काय झालं? मी तुमची मुलगीच आहे ना.
बाबा आता झालं ते झालं, आपण आता इराला लवकर बरं करूयात. शुभंकर म्हणतात, हो बयो, आता तू आली आहेस ना, सगळं ठीक होईल, असं म्हणून ते तिला जवळ घेतात. आता ते जवळ घेतात इराला, तेव्हा या गौतमीचा गटाणा गटाणा होतो आणि ती संतापून चिडते आणि म्हणते, शुभंकर काय चाललंय तुझं? सगळेजण तिच्याकडेच बघायला लागतात. गौतमी म्हणते, जिने अख्ख्या घराला सुरुंग लावलं, तिचा स्वागत सोहळा खूप मस्त करतोयस तू, वा वा शुभंकर, उत्तम चालवलंयस तू. मग शुभंकर म्हणतात, गौतमी थांब जरा. बयो आता शुभंकरांकडे बघून त्यांना खुणवते की थांबा मी बोलते, आणि ती गौतमी समोर येऊन म्हणते की इराच्या आई, आता सगळ्यांच्या मनातलं मळब दूर झालंय माझ्या बाबतीत, आणि माझा विश्वास आहे की तुमच्या मनातलं पण लवकरच दूर होईल. आणि तुम्हाला वाटतंय ना की मी इराच्या आयुष्याची वाट लावली आहे, असं नाहीये. तुम्ही बघाच तिचं आयुष्य मी आता योग्य वाटेवर आणते की नाही ते. आता हिने एवढा आत्मविश्वासाने सांगितलंय, पण गौतमीला थोडीच हिच्यावर विश्वास बसणार आहे. बयो म्हणते, बाबा मला इराला भेटायचंय. आता शुभंकर म्हणतात, हो जा ना तू तू ती तिच्या बेडरूम मध्येच आहे. आता असं म्हटल्यानंतर बयो जात असते, तेव्हा शुभंकर पुन्हा म्हणतात, हे बघ बयो बेटा, सांभाळून जा, ती खूप अग्रेसिव्हली रिॲक्ट करू शकते. बयो म्हणते, हो बाबा मी घेईल काळजी. आता बयो जाणार असते इराच्या खोलीत, तेव्हा ही गौतमी जोरात बयोचा हात ओढते. बयो गौतमीकडे बघतच राहते. गौतमी म्हणते, तू इथून कुठेही जायचं नाहीयेस. बयो गौतमीकडे बघायला लागते आणि सगळेजण गौतमीकडे. तर प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवला इथे. आता पुढच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग दाखवणार आहे ते. बयो आता या गौतमीला झुगारून पुढे गेली आहे. आता शुभंकर गौतमीचाच हात धरतात आणि म्हणतात, गौतमी जाऊ दे बयोला. आता ही बयो इराच्या समोर जाते आणि इरा तिला म्हणते, कोण आहेस तू? तू कोण आहेस? मी तुला नाही ओळखलं. आता ही म्हणते, बयो अगं मी बयो आहे. पण आता इरा हसायला लागते बयोकडे बघून. ती जेव्हा हसते ना तेव्हा भीतीच वाटते प्रेक्षकांनो. पण बघूयात आता पुढे काय काय घडतंय. नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह दाखवतील अशी आशा आणि अपेक्षा आहे आपल्याला. प्रेक्षकांनो, पुढे बघूयात आता इरा आणि बयो दोघी एकमेकींशी कसं वागतात आणि ही बयो इराला आता कशी बरं करते, हे सगळं बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला आजचा भाग मला नक्की कळवा. आणि हो, आपल्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी. धन्यवाद.